हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। आता आज आपण बघणार आहोत स्टफ पराठे। सो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टफ पराठे असतात। आज आपण जो करणार आहोत तो आहे मुळ्याचा पराठा। सो एक असतं की कणकेतच तुम्ही मसाले आणखी मुळा किसून घालून त्याचं म्हणजे एक भिजवून घ्यायचं, आणखीन मग तुम्ही त्याचे पराठे करायचे, जसं आपण मेथीचा करतो किंवा पालकचा करतो। हा आपण स्टफ करणार आहोत। तर आपण आधी पटकन इंग्रेडियंट्स बघून घेऊ। इथे मी 2 मोठे मुळे किसून घेतले आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून ठेवून दिले। मिरची अद्रक पेस्ट, लाल तिखट, पिंक सॉल्ट, नॉर्मल मीठ, आमचूर पावडर, धने पूड आणि थोडंसं असं दरदरीत माझा धणे जिरेचा मसाला आहे तो, थोडासा ओवा, फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर, हे आपण स्टफिंगसाठी यूज करू। आणि ही इथे मी कणिक भिजवून घेतली आहे। कणिक आपल्याला खूप अशी सैल नाही करायची आहे, नॉर्मल मीडियम ठेवायची आहे। कणिक भिजवताना 1-2 चमचे तेल घालून मीठ घालून जशी आपण नेहमी भिजवतो तशी ही कणिक भिजवून घेतली। साधारण अर्धा तास मी रेस्ट करू दिली आहे, सो दॅट पराठे आपले म्हणजे डो पण रेस्ट होतो आणि पराठे चांगले होतात। सो आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊ। फिलिंग कशी करायची ते मी दाखवते। आता हा आपण मुळा याला तुम्ही बघू शकता, मीठ टाकल्यामुळे 15-1 मिनिटं साईडला ठेवल्या तर पाणी सुटलं। स्टफिंग करतोय म्हणून आपल्याला खूप व्यवस्थित त्याला घट्ट एकदम सगळं एक्सेस ऑफ वॉटर निघून जाय तसं आपल्याला याला घट्ट पिळून घ्यायचं आहे। याला जितकं तुम्ही पिळाल तेवढा पराठा तुमचा फाटणार नाही, कारण मॉइश्चर आलं तर तुम्हाला लाटायलाही त्रास होईल, आणखीन तो सारण बाहेर येऊ शकतो। सो एकदम घट्ट असं हे पिळून घ्यायचं आहे। हे आपण मुळा पाणी काढून घेतलं, पिळून घेतलं घट्ट, तुम्ही बघू शकता एकदम याच्यामध्ये काहीच मॉइश्चर नाही आहे। असं याला आपण थोडंसं मोकळं करून घेऊ। ओके, आता आपण ह्याच्यात थोडे थोडे आपले इंग्रेडियंट्स घालूयात। सो इथे मी जवळजवळ 2 चमचे मिरची आणि अद्रक पेस्ट घातली आहे, 2 पिंच अर्धा चमचा अराउंड लाल तिखट, आपलं नॉर्मल सॉल्ट इथे मी थोडंसं जपून वापरणार आहे, कारण की जे मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे शेव, जे मी टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते पण घालेन। आता आपण मुळ्यात पण मीठ घातलं होतं, सो त्याच्यात थोडं मीठ असणार आहे। आणखीन ही जी आपण शेव, कोणची पण भुजिया शेव आपण घेऊ शकतो, ही आपण जी घालणार आहोत त्याच्यातही मीठ असतं, सो आपण त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे। आता ही शेव घातल्याने थोडंफार जरी काही मॉइश्चर असेल तर ते पण सबसेट होऊन जातं आणि चांगली बाइंडिंग येते, आणखीन सारण तुमचं छान मिळून येतं, त्याच्याकरता आपण ही शेव घातलेली आहे। आता मी इथे साधारण अर्धा चमचा अराउंड आमचूर पूड टाकली आहे, धणेपूड, स्पेशल मसाला, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, धणे जिरे असे मी क्रश करून घेतले भाजून। थोडासा आता ओवा घालणार आहात, पिंच ऑफ, खूप नाही, चोळून घालायचा। मुळा थोडा गॅस करू शकतो, सो याच्यामध्ये ही फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर आपण याच्यात घालणार आहोत। तर मला चांगलं मिक्स करून घेते। आपण हे सारण आपलं मिक्स करून रेडी करून घेतलंय। आता आपण पराठा करायला जाऊ। सो आपण आपल्या कणिकला थोडंसं छान असं एकदा परत मळून घेऊ।
पराठा स्टार्ट करू. इथे आपण साधारण एवढा एक उंडा घेतलाय. थोडासा ह्याला लाटून घेऊ. तवा पण आपण इथे तोपर्यंत तापत ठेवला आहे. आणि ही आपली जी स्टफिंग आहे मुळ्याच्या पराठ्याची ती याच्यात घालून याला स्टफ करून घेऊ आपण. जसं आपण कोणताही स्टफिंगचा पराठा करतो त्या रीतीने आपण याला भरलाय आणि सेंटरमध्ये फोल्ड करून हाताच्या प्रेशरनी त्याला पसरून घ्यायचं आहे. सो बिफोर वी रोल आउट आपण याला थोडंसं पसरून घेतलं आहे आणि हे हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे. खूप प्रेशर नाही द्यायचं आहे. आता आपण हा लाटून घेतला पराठा, त्याला आपण हलक्या हाताने लाटले आणि आता आपण तवा गरम झाला तर आता शेकून घेणार आहोत पराठा. थोडंसं साईडला तेल सोडायचं आणि हलक्या हाताने त्याला पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूला पण तेल सोडायचं. छान तेल लावून घ्यायचं पराठ्याला. तुम्हाला तुपात करायचं असेल तर तुम्ही इथे तूप पण यूज करू शकता. असं आपण याला हलक्या हाताने दाबून दाबून पराठा शेकून घेणार आहोत. छान दोन्ही बाजूनी तेल लावत आपण याला भाजतो. तुम्ही बघू शकता किती छान असा तांबूस कलर आला पराठ्याला. छान दाबून आपण त्याला शेकूया. आपण याची आता प्लेटिंग करून घेऊ. सो आपला स्टफ्ड मूली पराठा तयार आहे. आपण ह्याला दही बरोबर पण देऊ शकतो. आज मी ते केल्याबद्दल जरा येतं. याची रेसिपी मी ह्याच्या रेसिपीची लिंक मी शेअर करते. नक्की बघा आणि ट्राय करा हा पराठा विथ बथवारा येतं. थँक्यू. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणखीन नव्या नव्या रेसिपीज अशाच तुम्हाला इथे पाहायला मिळतील. थँक्यू.